जेव्हा राजा शूरसेन देवराज इंद्राला विचारतो की संकष्टीचे व्रत कशा पद्धतीने पार पाडायचे, तेव्हा त्यावर देवराज इंद्र शूरसेन राजाला एक गोष्ट सांगतात. पुरातन काळात कृतिवीर्य नावाचा एक राजा होऊन गेला. त्याची राणी रूपाने अतिशय सुंदर आणि तिचे वागणे साधूसारखे पवित्र होते. पण तिला पुत्रप्राप्ती होत नव्हती. आपल्याला पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून राजाने अनेक यज्ञ केले. अनेक प्रकारचे पूजापाठ पूर्ण केले, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. दरबारातील अनेक पंडितांनी राजांना तेव्हा सल्ला दिला, "हे राजा, आता आपण कठोर तपश्चर्या करावी." आपल्या पंडितांच्या म्हणण्यानुसार राजा आणि राणी दोघे घोर तपश्चर्या करायचे ठरवतात. त्यासाठी ते घनदाट अरण्यात निघून जातात आणि आपल्या राज्याचा भार आपल्या इतर सहकाऱ्यांवर सोपवतात. एके दिवशी नारदमुनी पितृलोकांमध्ये भ्रमण करत असताना त्यांची भेट कृतिवीर्य राजाच्या पूर्वजांसोबत होते. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करून झाल्यावर नारदमुनी त्यांना सांगतात की कृतिवीर्य राजा आपल्या पत्नीसोबत कठोर तपश्चर्येला बसले आहेत. जोपर्यंत आपल्याला तेजस्वी पुत्रप्राप्ती होत नाही, तोपर्यंत आपण ही तपश्चर्या थांबवणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. आणि जर असे नाही घडले, तर त्या तपश्चर्येमध्ये आम्ही आमच्या प्राणाचे बलिदान देऊ, असा ठाम निर्णय उभयंतांनी घेतला आहे. असे सांगून नारदमुनी यमलोकांमध्ये येतात. तिथे त्यांनी पाहिले तर काय? अग्निकुंडात भृशुंडी ऋषींचे आईवडील चक्क जळत असतात. हे पाहताच नारदांना काय करावे सुचत नाही. तशा भेदरलेल्या अवस्थेत ते भृशुंडी ऋषींच्या जवळ पोहोचतात आणि त्यांना घडल्या सर्व प्रकारची कल्पना देतात. नारदमुनी भृशुंडी ऋषींना म्हणतात, "हे मुनिवर, आपले आईवडील नरकामध्ये मरणयातना भोगत आहेत. मला त्यांच्या या यातना आणि कष्ट बघवत नाही. कृपया यासाठी आपणच काहीतरी उपाय सुचवावा." नारद मुनींचे हे शब्द ऐकून भृशुंडी ऋषी आपल्या सर्व पूर्वजांना आपले संकष्टी व्रताचे पुण्य देतात आणि त्या सर्व पूर्वजांना मोक्ष मिळवून देतात आणि सर्व प्रकारच्या कर्मकांडातून पूर्वजांना मुक्ती मिळवून देतात. तेव्हा देवराज इंद्राला राजा म्हणतो की हे इंद्रदेव, तुम्ही भृशुंडी ऋषींच्या पूर्वजांना मुक्त केले हे मला समजलं. पण कृतिवीर्याचे पूर्वज जे नारदांना भेटले होते आणि नारदांनी त्यांना त्यांच्या परिस्थितीबद्दल सांगितले, त्यानंतर काय घडलं हे तुम्ही त्याबद्दल काहीच बोलला नाहीत. त्यावर इंद्र म्हणतात, "मी त्याचेही उत्तर आपल्याला ऐकवतो. जेव्हा कृतिवीर्याच्या पूर्वजांना राजाच्या तपश्चर्येबद्दल नारदांकडून कळलं, तेव्हा ते पूर्वज ब्रह्माजींकडे जातात आणि ब्रह्मदेवाला अशी परिस्थिती राजावर का ओढवली याबद्दल विचारतात. यावर ब्रह्माजी म्हणतात, राजाने पूर्वजन्मी ब्रह्महत्या केली होती. त्यावेळी तो नांदूर या गावात नगरीत राहत होता. त्याने संपत्तीच्या हव्यासापोटी अनेक वेदेज्ञ पंडितांची हत्या केली होती. त्यांचे धन चोरून स्वतःकडे ठेवले होते. तो दिवस माघ कृष्ण चतुर्थीचा होता. तो घरी आला तेव्हा चंद्रोदय झाला होता. आपला मुलगा गणेश आला की सर्वजण जेवण पूर्ण करू, असा विचार करून तो राजा आपल्या मुलाला बोलवायला जातो आणि बघतो तर काय, त्याचा मुलगा मृतावस्थेमध्ये पडलेला असतो. त्यावेळी संपूर्ण रात्र तो फक्त गणेश गणेश करत असतो. म्हणून त्यावेळी त्याचे संकष्टी चतुर्थीचे व्रत पूर्ण होते आणि त्या दिवसाला संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते. त्याची पुण्याई म्हणून त्या राजाच्या मुलाचा पुढचा जन्म राजा म्हणून होतो. पण ब्रह्महत्येमुळे त्याला पुत्रप्राप्ती होत नाही. म्हणूनच आता जर त्याने संकष्टी चतुर्थीचे व्रत पूर्ण केले, तर त्याला पुत्रप्राप्ती नक्कीच होऊ शकते. हे सर्व ऐकून कृतिवीर्य राजाचे पूर्वज राजाच्या स्वप्नात येतात आणि संकष्टी चतुर्थीचा उपाय सांगतात. हे ऐकून राजा आपली तपश्चर्या खंडित करतो आणि संकष्टी चतुर्थीचे व्रत मनापासून संपन्न करतो. मोठ्या श्रद्धेने केलेल्या या व्रताची फलश्रुती म्हणून काही दिवसातच त्याला संततीची प्राप्ती होते. जेव्हा इंद्राकडून राजा शूरसेन ही संपूर्ण गोष्ट ऐकतो, तेव्हा मोठ्या आनंदाने तो संपूर्ण राज्यात एक दवंडी पिटवतो की जो कोणी आपल्या परिवारात संकष्टी चतुर्थीचे व्रत करत असेल,
त्याने दरबारात तात्काळ हजर व्हावे. राजाचा हा संदेश ऐकून अनेक जण जे हे व्रत मनोभावे करत असतात, त्यांना असे वाटते, की आपल्या या व्रतामुळे राजा आता आपल्याला चांगलाच दंड देणार. बहुतेक आपण काहीतरी अपराध केलेला आहे. या भ्रमामुळे राजदरबारात कोणीच उपस्थित राहिले नाही. एक भक्त होता, जो धैर्याने उपस्थित राहून राजाला सांगतो, "हे राजन, मी अनेक वर्षांपासून हे संकष्टी चतुर्थीचे व्रत करत आलेलो आहे. तुम्ही जर याबद्दल मला दंड देणार असाल, तर आम्ही त्यासाठी तयार आहोत." यावर राजा जोरजोरात हसू लागतो आणि म्हणतो, "हे सज्जन, मी दंड देण्यासाठी नाही, तर खुश होऊन बक्षीस देण्यासाठी बोलावले आहे. कृपा करून आपण संकष्टी व्रत करून जे पुण्य कमावलेले आहे, त्यातील 1 वर्षाचे पुण्य आपण आम्हास द्यावे." हे ऐकून संपूर्ण नम्रतेने तो व्यक्ती राजाला पुण्य प्रदान करतो आणि त्या बदल्यात राजा खूप सारी धनदौलत देऊन त्या व्यक्तीला समृद्ध करतो. ही घटना पाहिल्यावर मोठ्या आनंदाने इंद्रदेव आपल्या राज्यात परत येतो. इकडे राजा शूरसेन घडलेला सर्व वृत्तांत आणि संकष्टी चतुर्थी व्रताचे महत्त्व त्या व्यक्तीला सांगतो आणि खूप सारे धन देऊन त्याचे कौतुक सुद्धा करतो. त्यानंतर तो स्वतः संकष्टी चतुर्थीचे व्रत करतो, ज्यामुळे इहलोक आणि परलोकांमध्ये सर्वांना आनंद मिळतो. त्यावर व्यासजी विचारतात, "हे ब्रह्माजी, तुम्ही संकष्टी चतुर्थीबद्दल इतकं समजावून सांगितले, पण काही विद्वान लोक म्हणतात की कुठल्याही चतुर्थीमध्ये व्रत केल्याने सारखेच फळ मिळते. मग यामध्ये सत्य काय आहे?" यावर ब्रह्माजी म्हणतात, "सर्वच चतुर्थींना एक विशेष महत्त्व आहे. प्रत्येक चतुर्थीचे व्रत केल्याने फलप्राप्ती होतच असते. पण व्रत करण्याच्या आणि उपवासाच्या पद्धतीत नक्कीच फरक आहे. हा फरक म्हणजे श्रावणातील चतुर्थीला व्रत करत असताना फक्त 7 मोदकांचा फराळ करावा. त्यानंतर भाद्रपदाच्या चतुर्थीला उपवास करताना 2 मोदकांचे सेवन करावे. तर अश्विन चतुर्थीला कडक उपवासाचे व्रत करावे. त्याचबरोबर कार्तिकात फक्त दुधाचे सेवन करून उपवास करावा. तसेच पौष महिन्यात गोमूत्र, माघ महिन्यात तीळ आणि फाल्गुनात तूप साखर खावी. चैत्रात पंचगव्य, वैशाखामध्ये शतपात्र, ज्येष्ठ महिन्यात फक्त तूप आणि आषाढात फक्त मध खावे. याप्रमाणे प्रत्येक चतुर्थीला व्रत करत असताना आपण काही ठराविक नियमांचे पालन करून उपवास करावा, ज्यामुळे इच्छित फलप्राप्ती होऊ शकेल. गणेशाचे व्रत कधी करावे आणि त्यासाठी ध्यान उपासना व व्रत कसे केले जातात, याबद्दल गणेश पुराणात काही विशेष बाबी सांगितलेल्या आहेत. त्या आता आपण समजून घेऊ. कोणत्याही महिन्याच्या चतुर्थीला आपण गणेशाचा उपवास करू शकतो किंवा वैशाखी पौर्णिमा, कार्तिक पौर्णिमा किंवा इतर कोणत्याही शुभप्रसंगी हा उपवास करता येऊ शकतो. हाच चतुर्थीचा उपवास मंगळवार, शुक्रवार किंवा रविवारी केला तरी शुभ असते. सकाळी स्नान करून याचे व्रत करावे. त्यानंतर तीळ आणि आवळ्याची पावडर यापासून तयार केलेले उटणं लावून पुन्हा स्नान करावे. प्रदोष काळात आणखी एकदा स्नान केले तर बरं होईल. स्नान केल्यानंतर स्वस्ती वाचन, पुण्यवाचन व नवग्रहांची पूजा करावी. शेणाने सारवून एक चौकोन तयार करावा आणि त्यावर कलश बसवावा. त्यानंतर गणेशाची धातू किंवा मातीची मूर्ती स्थापन करून त्याची पूजा करावी. जर शक्य असेल तर मोदकांचा नैवेद्य तयार करावा किंवा फक्त भक्तिभावाने नमस्कार करावा आणि त्यानंतर सर्व कुटुंबातील सदस्यांनी एकत्र बसून भोजनाचा आस्वाद घ्यावा. या व्रताचा सर्वात पहिला प्रत्यय साक्षात ब्रह्मदेवांना आला. जेव्हा सर्वात मोठा प्रलय झाल्यानंतर ब्रह्मदेव सृष्टीची निर्मिती करत होते, तेव्हा त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. यावर उपाय म्हणून ब्रह्मदेव गणेशाची आराधना करतात आणि चतुर्थीचे व्रत भक्तिभावाने पूर्ण केले, ज्यातून त्यांना शक्ती प्राप्त झाली आणि सृष्टीच्या निर्मितीचे कार्य कोणत्याही विघ्नाशिवाय पूर्ण झाले. गणेश भक्तीचे आणखी एक उदाहरण सांगताना शौनक ऋषी सांगतात, एकदा चित्रबाहू नावाचा गृहस्थ, जो गणेश व्रताचे मनापासून पालन करत होता,
पण फलप्राप्ती झाल्यानंतर तो व्रताचे आचरण करायचे पूर्णपणे विसरला. त्याचा परिणाम म्हणून पुढच्या आयुष्यात त्याला अनेक संकटांचा सामना करावा लागला, ज्यामुळे हळूहळू त्याच्याकडील संपूर्ण संपत्तीचा नाश व्हायला लागला. काही काळाने त्याच्यावर उपाशी मरायची वेळ आली. चिंतेने ग्रस्त झालेल्या चित्रबाहूने शुक्रदेव ऋषींचा आश्रम गाठला. तिथे ऋषींची भेट घेऊन घडलेला सर्व प्रसंग त्यांनी ऋषींना सांगितला. त्याची अवस्था पाहून ऋषी त्याला त्याच चतुर्थी व्रताची आठवण करून देतात आणि गणेशाची आराधना करण्यासंबंधी सूचना करतात. ऋषी म्हणतात, "हे चित्रबाहू, तुम्ही हे व्रत तुम्हाला पुत्रप्राप्ती झाल्यानंतर करायचे विसरलात. ज्याच्या कृपेने तुम्हाला समृद्धी मिळाली होती, त्याचा तुम्हाला विसर पडला. त्यामुळे तुमची ही दशा झालेली आहे. त्यासाठी पुन्हा एकदा विनायकाची प्रार्थना करून भक्तिभावाने व्रत करावे." हे ऐकताच चित्रबाहूला मोठा पश्चात्ताप झाला आणि झालेली चूक कळली. त्याने काही दिवसानंतर भक्तिभावाने चतुर्थीचे व्रत केले. अशा पद्धतीने गणेश चतुर्थीचे महत्त्व गणेश पुराणात सांगण्यात आलेले आहे. पुढच्या भागात आपण दक्ष राजाच्या कथेबद्दल ऐकणार आहात.